भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत यांना जबर मारहाण करण्यात आली आहे। भोर तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली। नेमका इथे काय प्रकार घडला पाहूया एक विशेष रिपोर्ट। पुणे जिल्ह्यातल्या भोर तहसील कार्यालयाबाहेर कर्तव्य बजावत असताना पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत यांना जमावानं जबर मारहाण केली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। त्यामुळे सर्वच पक्षातल्या कार्यकर्त्यांनी तहसील बाहेर गर्दी केली। वाढत्या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी खोत गर्दीत शिरले, मात्र काही कार्यकर्त्यांनी त्यांना घेरून मारहाण केली। भोर तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित असलेल्या एका उमेदवारांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेचे कार्यकर्ते चिडले। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत पुढे सरसावले, परंतु त्यांना जमावादेखत उघडपणे मारहाण करण्यात आली। परंतु केवळ राजकीय दबाव असल्यामुळे या प्रकरणात अद्यापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही किंवा पुणे पोलीस दलातील कोणताही अधिकारी याबाबत बोलण्यासही तयार नाही। बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवलं आणि खोत यांची सुटका केली। मात्र राज्यातली कायदा सुव्यवस्था ढासळल्याची टीका अजित पवार यांनी केली। एक आदरयुक्त दबदबा पोलीस खात्याच्या बद्दल सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे। तसं अलीकडं होत नाहीये। ह्याच्यातनं कदाचित राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे असेल किंवा पोलिसांच्यावर हात टाकला तरी हे कुणी आपलं काही चुकीचं करू शकत नाही, ग्रामीण भागात वाकडं करू शकत नाही, अशा पद्धतीनं त्यांना वाटायला लागलं आणि हा मस्तवालपणा, ही मस्ती आली, ही जर अशीच वाढत गेली तर तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा इतका यक्ष प्रश्न निर्माण होईल की प्रकरण हाताबाहेर जाईल। गेल्या काही दिवसात वर्दीवर हात उचलण्याचे प्रकार वाढले। ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसाला भर चौकात मारलं जातं। कल्याणमध्ये गणेश विसर्जनावेळी पोलिसांना बुडवून मारण्याचा प्रयत्न होतो, तर मुंबईत वाहतूक पोलीस विलास शिंदेंचा तर मारहाणीत जीव जातो। त्यानंतर वर्दीवर हात उचलणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची वल्गना देवेंद्र फडणवीस करतात, मात्र तरीही पोलिसांवरचे हल्ले काही थांबत नाही। हा प्रकार गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांसाठी चिंतेचा विषय आहे। मंदार गुंजारी, एबीपी माझा, भोर, पुणे।